देशी दारू की दुकान उघडलेली आहे. अतुल जायसवाल एक व्यक्ती आहे किडंगी पार्ला, जो शिवनी किडंगी पार रस्ता आहे ना, एअरटेलच्या टावरजवळ आहे. आणि इथं पार्किंगची सोय नाही, काही नाही, आणि गावकऱ्यांना खूप त्रास आहे. आणि आमच्या गावामध्ये मजूर वर्गाचे लोक जास्त आहेत, तर ते आमगावला म्हणजे दिवसभर काम करतात, सायंकाळी सगळ्यांनी खूप त्रस्त आहेत. यांचे तरुण मुलं, यांचे मालक आणि आमच्या किडंगी पारचे लोक. माझं नाव चुनेश्वरी हरिणखेडे आहे. मी किडगी पारला राहतो. माझ्या गावी दारूभट्टी सुरू झाली आहे कालपासून, म्हणून दारूभट्टी बंद करण्यासाठी आम्ही एवढ्या बाया मोर्चा आणला आहे. दारूभट्टी बंद झाल्याच पाहिजे. याबद्दल तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेले आहेत? आता पहिला निवेदन तहसीलदार मॅडमला, आता दुसरा मॅडम नगर परिषदला, तिसरा देऊन आम्ही पोलीस ठाण्याला, तुमचे एक जिल्हा अधिकारीला. नमस्कार, माझे पूर्ण वनिता शंकरराव ब्राह्मणकर, मुक्काम जवरी. आज आम्ही किडगी पारचे सर्व रहिवासी इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तहसील ऑफिसला उपस्थित झालेलो आहोत. आणि त्याच्या मागचं कारण एक असं आहे की किडगी पारमध्ये मध्यस्थी गावामध्ये येणाऱ्या टोल नाक्यामध्ये आणि त्या मार्गाला फुटणारे 2 ते 4 फाटे आहेत. आणि त्या फाट्यांच्यावरती एक शासकीय ITS-सुद्धा आहे, त्याचप्रमाणे एक शाळासुद्धा आहे, आणि त्याचप्रमाणे एक प्रायमरी शाळासुद्धा आहे. त्याच्या अंतर्गत येणाऱ्या मार्गावर आपल्या आमगावचे अतुल जायसवाल असे काही नामांकित व्यक्ती आहेत. त्यांनी त्या गावामध्ये दारूभट्टी ओपनिंग केलेली आहे आणि ह्या ओपनिंगला सध्या 2 ते 3 दिवस झालेले आहेत. पण त्याच्या मागेचा एक उद्देश आहे की आम्ही गावकरी आता सर्व रोडावर आलेले आहोत, कारण की किडगी पारपासून आमगाव हा मार्ग जास्त लांब नसल्यामुळे तरी पण गावकरी येणारे लोक आमगावमधून एवढे वेशणी होऊन येतात आणि घरी कुटुंब एवढा त्रास सहन करत आहे की त्याची काही हद नाही आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आमगाव सोडून जर गावामध्ये मिळत असेल तर याकरिता त्या जयस्वाल साहेबांना सुद्धा आमची 10 बोटांची विनंती आहे की त्यांनी आपली दारूभट्टी तिथून हटवून घ्यावे. आणि जर 20 तारखेपर्यंत त्यांनी दारूभट्टीचा काही मार्ग काढला नाही किंवा त्याचं नियोजन केलं नाही तर सर्व गावकरी मोठा मोर्चा काढून उपोषणावर उतरणार आहेत. आणि त्याच्यानंतर आमची आजची निवेदन प्रत अशी आहे की आम्ही कांबळे मॅडमवर भेटायला आलो की मॅडम जमेपर्यंत आमच्या दिलेल्या निवेदनावर विचार करावे आणि त्यांचे नियोजन काय आहेत आणि त्यांच्या आमच्या दिलेल्या नियोजन प्रत काय आहे आणि त्यांची येणारे विचार काय आहेत ते आम्हाला संकल्पने सांगून द्यावा.